चोरसा 11 मस्करवाडी संघ आपण पाहतोय प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी येणार आहे. विनंती करतो लगेचच धावत यायचं आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 6 चेंडू हाताळले जातील याची देखील नोंद घ्या आणि फलंदाज देखील पाठवून द्यायचे. दत्तकृपा जंगलवाडी आपणास देखील विनंती असेल. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार किशोर याला जातोय. लगेचच यायचं आहे किशोर तुम्ही देखील आणि विजयजी सावंके तुम्ही देखील या. हर हर हॅलो चोरदा 11 मस्करवाडी संघाचे सलामीचे गोलंदाज दीपक एक सिनियर खेळाडू या संघाचे गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेताना दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दत्तकृपा 11 जंगलवाडी स्ट्राईक वरती बाळू, नॉन स्ट्राईक वरती संदीप शिंदे. एक नावाजलेलं नाव या असोसिएशन मधलं विस्फोटक फलंदाजी आहेत ते रोहित शर्मा यांच्या स्ट्राईक रेट प्रमाणे ते बॅटिंग करतात. दीपक यांचा पुढील चेंडू सामना करतील. बाळू फुल टॉस चेंडू आणि हा फुल टॉस चेंडूचा समाचार घेताना या ठिकाणी बाळू आणि हा बाउंड्री रेषेवरती बॉल फील्ड केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय मस्करवाडी संघाकडून. 2 धावा घेण्यात यश. या बॉलचा पुरेपूर फायदा असा घेता आला नाही भाऊ यांना. एक सिनियर खेळाडू मस्करवाडी संघाचे दीपक डीके गोलंदाजीचा धुरा आपल्या खांद्यावर घेताना दीपक यांचा पुढील चेंडू सामना करतील बाळू. सुंदर असा चेंडू बॅट्समॅन या ठिकाणी बीट केलेला आहे. निर्धाव चेंडू 2 चेंडू 2 धावा. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो खेळाडू एक्स्ट्रा आहे त्यांनी बसून घ्यायचा आहे. थर्डमॅनच्या दिशेने जो खेळाडू बाहेर उभा आहे त्यांनी बसून घ्यायचा आहे. डगआउट मध्ये तरी बसून घ्या, नाही तर साईडला उभे राहा, बाउंड्रीवर उभे राहू नये. दीपक यांचा पुढील चेंडू सामना करतील बाळू आणि स्टेप आउट करून मारताना या ठिकाणी बाळू थोडीशी मिस हिट. एकच धाव घेणे देश. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल बाळू यांना. मोठे फटके मारण्यापासून रोखलंय या ठिकाणी जंगलवाडी संघाला डीके यांनी. अनुभव या ठिकाणी आपला दाखवताना डीके यांचा पुढील चेंडू सामना करतील संदीप शिंदे. एक नावाजलेलं नाव या ठिकाणी जंगलवाडी संघाचे सह्याद्री असोसिएशनचे विस्फोटक फलंदाज
डीके यांचा सामना करतील संदीप. सुंदर असा चेंडू या ठिकाणी कॅचची संधी निर्माण केली आहे डीके यांनी. पाहू या ठिकाणी झेल होतो का नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे प्रेम. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मोठा फटका या ठिकाणी जंगलवाडी संघाला लागताना. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रेम यांच्याकडून. प्रेम सूर्यवंशी यांनी आपली पूर्ण ताकद या ठिकाणी लावलेली आहे. या ठिकाणी सिनियर खेळाडू सॅम या ठिकाणी मैदानात येताना संदीप यांची जागा घेतील. जंगलवाडी संघाला एक मोठा फटका या ठिकाणी संदीप शिंदे यांच्या स्वरूपात लागलेला आहे. 4 चेंडू झाले आतापर्यंत. धावसंख्या पोहोचले 3 वरती. 1 गडी बाद. सॅम सोमनाथ साळुंके उर्फ सॅम. थोडस स्पीड अप घ्यायचं आहे. डीके यांचा मस्कडी संघ थोडस स्पीड अप घ्या. डीके यांचा पुढील चेंडू सामना करतील सॅम. आणि हा लेग साइडला टोललेला चेंडू. 1 धाव पूर्ण एका धावावर घेण्यात यश. हॅलो. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. 1 षटकानंतर धावसंख्या पोहोचत आहे 4 धावा. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मस्कडी संघ. स्पीडअप घ्या मस्कडी संघ. गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी झेलची संधी आणि हा खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आणि हा चौका 1 बाउन्स 4. रत्नाकर गोलंदाजी मारत होती. रत्नाकर पहिल्याच बॉलवरती झेलची संधी निर्माण झाली होती. पण या ठिकाणी मिस झाल्यामुळे चौका गेलाय. पुढील चेंडू सामना करतील सॅम. आणि ह्या लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव भेटत आहे. सॉरी नो बॉल. थ्रोचा नो बॉल दिलेला आहे. 1 नो बॉल प्लस 5 रनची पॅनल्टी अशा 6 रन टोटल घेण्यात येतील. गोलंदाजी मार्क वरती विजय. लेग साइडला टोललेला चेंडू पाहू या ठिकाणी. आणि हा गॅप मधून जात आहे चौकार. सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी पाहू उर्फ दत्ता यांच्या बॅट मधून.
विजय गोलंदाजी मार्कवरती विजय सिनियर खेळाडू मस्कोडी संघाचे पुढील चेंडू सामना करतील बाळू. सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी करताना आणि या स्लोअर 1-1 बॅट्समनला बीट केलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पोहोचले 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. चौथा चेंडू घेऊन विजय सामना करतील बाळू. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. रनआउटची संधी. खराब कलेक्शन या ठिकाणी बॉलर कडून. थ्रोच्या स्वरूपात 1 धाव अतिरिक्त धाव या ठिकाणी घेताना जंगलवाडी संघ आणि या एक अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचत आहे 21 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. विजयांचा सामना करतील बाळू आणि हा फुल टॉस चेंडू मिस केलेला या ठिकाणी. 2 षटकांतर धावसंख्या झाली. जंगल दत्त ग्रुपा 11 जंगलवाडी संघाची धावसंख्या पोहोचत आहे 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना राजधानी 11 पाभावडी विरुद्ध सावरगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण या इनिंग नंतर टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचा आहे. राजधानी 11 पाभावडी विरुद्ध सावरगर संघ. ज्योतिर्लिंग 11 सावरगर संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असून आपण टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचा आहे. या इनिंग नंतर इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. क्वार्टर फायनलचा सामना असेल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल पाभावडी आणि सावरगर मध्ये तो बक्षिसासाठी पात्र होईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन जात प्रेम. सुंदर अशी त्यांनी क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं होतं. एक जंगलवाडीचा मातब्बर फलंदाज यांनी आपल्या झेल टिपून बाद केला होता. प्रेम यांचा सामना करतील सॅम. दत्तग्रुपा जंगलवाडी संघाचे धुरंधर फलंदाज. ऑफ साइडला टोललेला चेंडू. एकच धावावरती समाधान मानावे लागले या ठिकाणी सॅमला. या 1 धावेने धावसंख्या पोहोचत आहे 22. तिसरं षटक प्रगतीपथावर. प्रेम यांचा पुढील चेंडू सामना करतील बाळू. पुन्हा ऑफ साइडला टोललेला चेंडू. या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल बाळू यांना. पण सुंदर अशी गोलंदाजी प्रेम यांच्याकडून. मोठे फटके काही दिले नाहीत त्यांनी या 2 चेंडूवरती. चांगलं कमबॅक करताना आपल्या संघासाठी प्रेम. या ठिकाणी जंगलवाडी संघाला मोठी धावसंख्या उभरायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. प्रेम यांचा पुढील चेंडू. स्ट्रेट ड्राइव्ह केलेला हा चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल जात आहे फिल्डरच्या. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव या ठिकाणी घेण्यात यश आले आहे सॅम यांना. या 2 धावेने धावसंख्या पोहोचत आहे 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. प्रेम यांचा पुढील चेंडू सामना करतील सॅम. सुंदर असा चेंडू आणि कॉट बिहाइंडची अपील. पंचांनी अपील फेटाळली आहे. या ठिकाणी प्रेम यांचा पुढील चेंडू सामना करतील सॅम. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि उंच असा टोलला चेंडू. पाहूया या ठिकाणी काय होतंय. जेलची संधी निर्माण झाली आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी डीके कडून. 1 बाद चौकार. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचलाय 29 धावावरती. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी प्रेम यांच्याकडून. राजधानी 11 पाभावडी विरुद्ध ज्योतिर्लिंग 11 सावरगर संघ. क्वार्टर फायनलचा सामना असेल हा. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस फेरीत एक पात्र होईल. दोन्ही मातब्बर संघ आहेत. सावरगर विरुद्ध पाभावडी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचं आहे. मस्कवडी संघ स्पीडअप घ्या. टीम मीटिंग कमी करा. मस्कवडी संघ कृपया सहकार्य करा. मस्करवडी संघ स्पीडअप घ्यावे.
मस्कडी संघाला विनंती असेल टीम मीटिंग कमी करावी आपण. सलामीला आलंदी फलंदाज बाऊ या ठिकाणी चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी शशिकांत यांचा सामना करतील बाऊ. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन बाऊ ऑफ साईडला उठवलेला चेंडू पण मागे बॅकअप ठेवलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव या ठिकाणी घेण्यात यश. या 2 धावेनी जंगलवाडी संघाची धावसंख्या पोहोचत आहे 31 धावांवरती. सुंदर असं या ठिकाणी चेंडू शशी यांच्याकडून, निर्धाव चेंडू. सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी शशांकडून स्लोवर वन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी विकेटी किपरिंगच्या विकेटी कडून चांगलं प्रदर्शन. विकेट स्टंपिंग खूप छान केलेले या ठिकाणी विजय यांच्याकडून. बाळू या ठिकाणी बाद होताना बाळू यांची जागा घेतील राम फौजी, जंगलवाडी संघाचे भारतीय सेनेमध्ये कार्यरत असणारे राम चव्हाण. या ठिकाणी धावसंख्या 31 धावा, 4थं षटक प्रगती पथावरती. या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ झालेला, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शशी यांचा पुढील चेंडू लेग साइडला टोलला चेंडू, कॅचची संधी, पुन्हा एकदा डीके आणि या ठिकाणी मिस झालेले कॅच. एकाच धावावरती समाधानी या ठिकाणी राम यांना मानावं लागेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. जंगलवाडी संघाची धावसंख्या झालेली 32. या ठिकाणी मोठा फटका मारावा लागेल सॅम यांना एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. फुल टॉस चेंडू या ठिकाणी पाहूया फुल टॉस चेंडूचा काय समाचार घेता आला नाही. 1 बाउन्स डीके यांच्या हातात. या ठिकाणी 2च धावांवरती समाधान मानावे लागेल. सुंदर असं रनिंग द विकेट राम आणि सॅम यांच्यामध्ये या 4 षटकांनंतर 4 षटकांनंतर धावसंख्या पोहोचले 34 धावा. मस्कडी संघाला या ठिकाणी विजयासाठी 35 धावांची आवश्यकता असेल. मस्कडी संघ स्पीडअप घ्यावे. यानंतर होणारा सामना सावरकर विरुद्ध पावडी संघ हा 3 षटकांचा राहील. प्रत्येक षटक हे 5 चेंडूचा असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी हिरो बाईकची चावी पडलेली आहे. कुणाला चावी भेटली बाईकची तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे. क्वार्टर फायनलचा सामना 3 षटकांचा असेल आणि प्रत्येक षटक हे 5 चेंडूचे असेल हे लक्षात घेते दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. जंगलवाडी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. या ठिकाणी मस्कडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असेल.
अंपायरांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फिल्डिंग लावून घ्यायच्या ठिकाणी केंद्रवाडी संघ आपला विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. स्पीडअप घ्या दोन्ही संघांनी. जर कोणाला चावी बाईकची हरवलेली या ठिकाणी जर कोणाला कोणत्या एखाद्या खेळाडूला चावी भेटली असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे आहे. बाईकच्या चावीवरती
टीमच्या स्वरूपात मस्कडी संघ थोडस स्पीडअप घ्यायचंय. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. फलंदाजी मार्ग होते शशिकांत. थोडस स्पीडअप घेतलं तर बरं होईल शशी. आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत आणि सूर्यास्त हा 6 वाजता होतो. राम यांचा पुढील चेंडू सामना करते शशी. सुंदर अशी गोलंदाजी ऑफसाईडला टोलला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया आपण बाळ यांच्या मार्फत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल शशी यांना. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन डीके दीपक सूर्यवंशी फलंदाजीला आले आहेत. पाहूया एक सिनियर खेळाडू आहेत मस्कडी संघाचे. राम यांचा पुढील चेंडू सामना करेल डीके. आणि हा सुंदर असा चेंडू या ठिकाणी बॅट्समॅनला बीट करण्यात यश मिळवलेले राम यांनी. निर्धाव चेंडू आपल्या संघासाठी टाकताना राम. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या पोच झालेली आहे 19 धावा. एकच धाव दिली आतापर्यंत राम यांनी आपल्या चेंडू गोलंदाजी मार्गावरती. आणि हा लेग साईडला टोलला चेंडू बॉल जात आहे सीमारेषेवर. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहूया बाळू यांच्या मार्फत. 2 धावा घेण्यात यश. या 2 धावेने धावसंख्या पोहोचत आहे 21. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. मस्कडी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. राम यांचा पुढील चेंडू सामना करतील डीके. आणि हा फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा फायदा घेताना या ठिकाणी डीके. आणि बॉल जात आहे सीमा रेषे पार. 6 धावा. उत्तुंग असा षटकार डीके यांच्या बॅट म्हणून आलेला. 4 धावा. फिल्डरला बघायचंय. जंगलवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू असेल तर फिल्डरला बघायचं ते इजा झाली की नाही. या शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत आणि या 4 धावेने धावसंख्या पोहोचले 25 धावा. 5 चेंडू 10 धावांचं समीकरण असेल मस्कडी संघाला सामना जिंकण्यासाठी. जंगलवाडी संघ स्पीडअप घ्यायचा आहे. अतिरिक्त खेळाडू असेल तर त्या खेळाडूला बाहेर बसवायचंय. आराम करू द्या. लागले का नाही बाहेर पाहायचंय आपण. गोलंदाजी मार्गवरती संदीप शिंदे. एक नावाजलेले नाव सह्याद्री असोसिएशन मधलं संदीप शिंदे. दत्तकृपा 11 जंगलवाडी संघाचे विस्फोटक फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर ची भूमिका आपल्या संघासाठी निभावताना या ठिकाणी संदीप शिंदे. पहिला चेंडू सामना करतील विजय. आणि उंच असा टोलला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पाहूया. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी दुसरी धाव घेण्यात यश. शशी बॅट यांच्या बॅट मधून हा 2 धावा. 4 चेंडू 8 धावा विजयासाठी आवश्यकता मस्कडी संघाला. चार चेंडूचा सामना. पुढील चेंडू संदीप यांचा. आणि पुन्हा एकदा उंच असा टोलला चेंडू. झेलची संधी आणि झेल या ठिकाणी घेतलेला आहे राम यांनी. चौथ्या विकेट पतन होताना या ठिकाणी मस्कडी संघाचे. स्पीडअप घ्यावं. शरद या ठिकाणी नवीन फलंदाज झाले शरद. शशी यांची जागा घेतील शरद.
संदीप यांचा सामना करतील शरद आणि सुंदर असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू बॅट्समनला बीट केलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी 2 चेंडू 8 धावा 2 चौकारांची आवश्यकता असेल या ठिकाणी मस्कोडी संघाला. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सॉरी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. 1 चेंडू 7 धावांचं समीकरण असेल. सामना हा कंपल्सरी चेस असेल दोन्ही संघांना, याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. कंपल्सरी चेस असेल. सॉरी विकेट हिट विकेट रन आहे. रन नाही ना. 1 चेंडू 8 धावा मस्कोडी संघाला विजयासाठी असेल. जवळजवळ या सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना जंगलवाडी संघ राजधानी 11 पावडी संघ यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या इनिंग नंतर पहिला क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसामधील राजधानी 11 पावडी विरुद्ध ज्योतिर्लिंग 11 सावरगर संघ. दोन्हीही मातबर संघ आहेत. विजय सूर्यवंशी या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती. स्वतः कर्णधार या ठिकाणी आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेताना 1 चेंडू 8 धावा आणि हा लेग साइडला टुलला चेंडू 1च धावावरती समाधान मानावे लागेल. या ठिकाणी जंगलवाडी संघ विजयी झाले. राजधानी 11 पावडी संघ आपण या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जंगलवाडी संघ टीम मीटिंग बाहेर करावी. आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना राजधानी 11 पावडी विरुद्ध ज्योतिर्लिंग 11 सावरगर संघ. दोन्ही ही मातबर संघ आहेत या सह्याद्री असोसिएशन पाटण तालुक्यामधील. दोन्ही संघामध्ये बलाढ्य फलंदाज आहेत, तेवढेच मातबर गोलंदाज आहेत. दोन्ही